कन्नड तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त ठिकाणी भेट देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेतल्या। त्याशिवाय शासनाकडून योग्य मदत मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही असा शब्द देखील शेतकऱ्यांना दिलाय। यावेळी अंजना नदी पात्रातील वाहून गेलेल्या तसेच तालुक्यातील अर्धवट राहिलेल्या पुलांचे त्वरित बांधकाम करावे अशी मागणी करत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नदीच्या पुलाजवळील पुराच्या पाण्यात बसून ग्रामस्थांसह ठिय्या आंदोलन केले। मागील 2 वर्षांपासून बांधकाम सुरू असलेल्या पिशोर येथील अंजना नदीवरील पूल बांधकाम पूर्ण न झाल्याने परिसरातील 6 गावांचा संपर्क मागील 15 दिवसांपासून पिशोरशी तुटला आहे। कोकणातील पुणे गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल ज्याप्रमाणे पुरामध्ये बांधण्यात आला त्याचप्रमाणे या पुलाचे बांधकाम त्वरित सुरू करावे नसता पुराच्या पाण्यात जलसमाधी घेऊ असा पवित्रा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घेतलाय। भारंबा रोडवरील अंजना नदीवरील पूल बांधकाम अपूर्ण असल्याने 6 गावांचा पिशोर सोबत संपर्क तुटलाय। त्यामुळे ग्रामस्थांनी संतप्त होऊन निषेध व्यक्त करत शासनाचा निषेध केलाय। यावेळी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देविदास थोरात, एमसेन न्यूज, नाचनवेल, कन्नड। कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे नुकसान झालंय शेतीचं त्यांना अवगत करू इच्छितो की राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाचा 27 मार्च 2023 चा जो GR आहे त्याच्यामध्ये राज्यात शेतीचा असो, जनावरांचा असो, रस्त्याचा असो, मनुष्यहानी असो, कुठल्याही पद्धतीचं कुठलंही नुकसान हे झालेलं असलं तरी देखील किती पैसे देणं क्रमप्राप्त आहे हे अधोरेखित केलेलं आहे आणि ते शासनाला बंधनकारक आहे। हे पैसे सरकारकडे मागण्याची गरज नाही, कारण आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये सरकारकडे आज पैसे नाहीयेत, त्यामुळे सरकार देणार तर कुठून देणार। आणि अशी अवकाळ ज्यावेळेला सरकारची होते त्यावेळेला पर्याय काय आहे तर मायनस बजेटिंग। तहसीलदारांना कळत असेल मी काय म्हणतोय की मायनस बजेटिंग म्हणजे काय, की ज्यावेळेला बजेट नसतं त्याला मायनस करायचं आणि पैसे द्यायचे। कशातनं? इतर बजेटमधनं आपोआप तो अधिकार आहे। नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामधला जो तहसीलदारांना प्राप्त आहे, जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त आहे। त्यामुळे या 27 मार्च 2023 च्या GR मध्ये ज्या तरतुदी आहेत त्याचं ताबडतोब अनुपालन करा, नाही तर 1 तारखेला तर तसाही मी मोर्चा घेऊन येतोच आहे।